खरसुंडी 2026च्या यात्रेमध्ये गेल्यानंतर आवर्जून मोठ्या प्रमाणात वळूबैल पाहायला मिळतात आणि त्यातला सध्या एक पाहत असलेला जातिवंत कोसा खिलार वळूबैल की जे नागदचे उमेश स्वामी यांच्या दावणीचा आहे. हा नागदचा राजा म्हणून सिद्धापूर खाणीतला वळूबैल सध्या आपण पाहतोय. आज तसं पाहायला गेलं तर यात्रेत गेल्यानंतर त्या मंडपाच्या समोर त्या बैलांनी गर्दी खेचून आणणं काय असतं हे सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. त्या दिवशी कलेडोनचे माळी आणि उमेश स्वामी यांचा बैल हा मंडपातून बाहेर काढल्यानंतर मिरवणुकीच्या वेळेस जी गर्दी, म्हणजे आज आपण पाहायला गेलं यात्रेमध्ये ते एखाद्या मंडपाच्या जवळ गर्दी कशी येऊ शकते ही त्या बैलाच्या ताकदीवरती खरं तर अवलंबून असते. आणि त्या दिवशी एक सर्वात मोठी गर्दी आपल्याला या सुंदर जातिवंत बैलांच्या समोर पाहायला मिळाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरसुंडी यात्रा ही याचसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे की सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात वळूबैल जिथं पाहायला मिळतात त्यातली एक नामांकित यात्रा म्हणजे खरसुंडी यात्रा आहे. त्यामुळे दरवर्षी आपण या खरसुंडी यात्रेला जाणं हे भागच असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या यात्रेमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आदत वासरं मिळण्याचं मेन ठिकाण असतं. आणि आपल्या गाईला कोणता वळू भरायचा या दृष्टिकोनातनं एक जातिवंत कोसा खिलार वळूबैल आपल्याला निवडण्याचं एकमेव ठिकाण जर म्हणलं तर ही खरसुंडी यात्रा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक वाद्य हलगी, या हलगीच्या तालावरती आपल्या वळूबैलांना मिरवणूक काढली जाते. हे एक सुंदर दृश्य तिथे पाहिलं. महाराष्ट्राची शान